जिल्हा परिषद निवडणुकांची तारखा खरं तर कधीही जाहीर होतील अशी सध्याची परिस्थिती आहे। माझ्यासोबत आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाशिकचे आमदार आहेत हिरामण खोसकर। खोसकर साहेब, काय वाटतं आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत, एकूण काय परिस्थिती आहे नाशिक जिल्ह्यात? राष्ट्रवादीचं काय बळ आहे, किती बळ? राष्ट्रवादीचं बळ या ठिकाणी आता 7 आमदार आहे। राष्ट्रवादीचे 7 आमदार असल्यामुळं आमचा बहुमत येईल त्याचं 100% खात्री आहे। 1001% कमीत कमी तसं सगळ्या आमदारांनी आता प्रत्येकाला तिथे दादानी सूचना दिली। आम्ही वरती काय निर्णय ते घेऊ, पण तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीनं जे जे कार्यकर्ते म्हणतील त्या पद्धतीनं स्थानिक लेवलला निर्णय घ्या। तर माझ्या त्या गटामध्ये मतदारसंघामध्ये 7 गट आहेत, 14 गण आहेत। मला 100% खात्री आहे 7ही गट जिल्हा परिषद निवडून ही मला 100% खात्री आहे। तर प्रत्येक आता काही मंत्री आहेत, कोकटे साहेब आहेत, झिरवळ साहेब आहेत, भुजबळ साहेब, 3 मंत्री आहे, 4 आमदार आहे। आम्ही ठरवतो आमच्या 100% 50च्या पुढं जाण्याची अपेक्षा आहे आमची। 73 पैकी 50 सीटं राष्ट्रवादी त्याच्यात नक्कीच मी छाती डोकून सांगतो 50 सीटं येतील। हो, पण मग काय स्वबळावर लढायचं की काय? स्वबळावर आम्ही तर स्वबळावरच आमची तयारी चालू आहे। पुढे दादा काय आम्हाला आदेश देतील, शेम साहेब 2 दिवसांनी बसतील, शिंदे साहेब ते पण आम्ही आज कार्यकर्त्याची भावना ओळखतो। जर कार्यकर्त्याला आता ही ज्या गटाची आता मिटिंग लावलेली आहे, प्रत्येक गटात सुरू केलेली आहे। गटालाच इच्छुक आमच्याकडे 7-7, 8-8 आहे। तेव्हा ती इच्छुक 8 लोक थांबून समोरच्याला जर गटाची जागा दिली तर या आमच्या 8ही लोक नाराज होतील, ज्यांनी रात्रंदिवस काम केलं। त्याच्यात त्या आता शेवटच्या शाळेला सांगितलं का ठीक आहे आम्ही 8 थांबतो, 7 थांबतो, 8व्याला द्या, 5 थांबतो, 4थ्याला द्या। परंतु 5ही थांबून समोर जागा सोडली तर कोणी थांबणार नाही, खूप नाराजी होईल। जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल का? 100%, 101% राष्ट्रवादीचा झेंडा पडेल। पण कशाच्या जोरावर काय वाटतं, म्हणजे नक्की काय जादू आहे अशी राष्ट्रीय झेंडा फडकेला? नाही तर बस 7 आमदार आहे, लोकांनी कौल दिलेले लोकसुद्धा त्या पद्धतीनं एवढं दादाचं हे असताना सुद्धा 7 आमदार दादाच्या विश्वासावर निवडून दिले लोकांनी, जनतेने फार मोठं दादाला मदत केली इथे। आणि आता सुद्धा खात्री आहे दादाच्या ह्याच्यावर, दादाचं जे कामकाज आहे, कामकाज आम्ही जर मंत्री पण आहेत पण दादाचं कामकाज आहे, दादाने एखादा शब्द दिला, एखादं काम करायचं। मी आता प्रत्येक मंगळवारी बुधवारी 50-100 50-100 लोक नेतो, छोटे मोठे कामं असतात। दादानी सांगितलं हे होणार नाही, हे झालं जाणार आहे, म्हणजे ही पद्धत। आणि दादानी प्रत्येक खात्याच्या डिपार्टमेंटला दादानी माणसं ठेवलेली आहेत, आणि ते काम झालं का समोरचा माणूस येतो घरी, इकडे हे होतो 100%। राष्ट्रवादीचे 2 गट हे पडलेले आहेत, शरद पवार गटाचा कुठे फटका बसेल असं वाटतंय? ग्रामीण भागात मोठी ताकद आहे, पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे। पवार साहेबांना 100% मानणारा वर्ग आहे। परिस्थिती अलीकडचं काय झालं, तरुण फळी येण्याची, आता सत्तेत कोण काम करते, कोणाची चलती आहे, लोक आता मतदारसुद्धा आज लाडकी बहिणी नसेल, सगळ्या गोष्टी असेल, दादाचं कामकाज असेल, त्याच्यावर खूप लोक खुश आहेत। तर ते आज साहेब आहेत, साहेब एवढे मोठे नेते, साहेबांनी मलाही मागते 2019 मदत केली, पण आज परिस्थिती आहे आज दादाचं नाशिक जिल्ह्यामध्ये तरी चांगलं, ग्रामीणला 100% एकदम चांगलं वाटतं। तुमच्या कुटुंबातूनही कोणी इच्छुक आहेत काय? आता माझ्या कुटुंबातून 2 जण आहेत, पुतण्याची मिसेस आहे विल्लोळी गटातून, आणि माझा मुलगा गिरणारा गटातून। दोघांचे आता सुरू झालेलं आहे, पण उद्या दादा काय निर्णय देतील त्याच्यावर, दादाचा काय आदेश आहे। म्हणून आज तर माझा गट गोरधन गट होता, त्याचा आता विल्लोळी झाला आहे, त्याच्या सुनबाई आणि गिरणाऱ्या गटात मुलगा, असं चाललं आहे। दोघे येतील निवडून, मिळालं तिकीट? नाही, लोक काय इथं जर आमचे मतदार कसे होते, आता मी हे जे काही नाशिक तालुक्यात 2ही गट आहे, आम्ही 10 पिढ्या त्यांचे उपकार फेडू शकत नाही। इलेक्शन आला हे करतो, पण शेवटच्या 8 दिवसामध्ये ते म्हणते नाही, हे कुटुंबातलं सुखादुःखामध्ये रात्रंदिवस काम आहे। त्या विरोधी पक्ष सुद्धा शेवटच्या 8 दिवसामध्ये मला मदत करते 100%। याच्यात मी म्हणजे 10 पिढ्या आम्ही फेडू शकत नाही या मतदाराचे उपकार, अशी परिस्थिती। एकंदरीतच आपण बघत आहोत की राष्ट्रवादीची ग्रामीणमध्ये मोठी ताकद आहेत, आणि यंदा जिल्हा परिषदेवरती, नाशिक जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचाच झेंडा फडकेल असा विश्वास हिरामण खोसकर यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन विकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।